तर अजितदादांना निरोप देण्यासाठी अनेक नेते सुद्धा आता दाखल व्हायला लागलेले आहेत. काही जण विद्याप्रतिष्ठान येते तर काही जण काटेवाडीतल्या निवासस्थानी जात आहेत. या कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर झाले. मी कशी गव्हर्नर दादांना भेटायला गाडी केली मला काय सांगायचंय. दादा एक नंबर माणूस आहे. दादाची गाडी ते आपल्या लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी आपल्या लाडक्या नेत्याचं अखेरचं दर्शन, अखेरची झलक आपल्याला पाहता यावी यासाठी म्हणून गावोगावहून हे कार्यकर्ते, हे सर्वसामान्य नागरिक, हे गोरगरीब शेतकरी इथे जमले आहेत. अजितदादांचं काम या प्रत्येकापर्यंत कुठल्या ना कुठल्या रूपात आजवर पोहोचत राहिलं. अजित पवार यांनी काय कमावलं असं म्हणताना, गेलं तर दादाचं नाव काढत दुनिया म्हणायची दादाच्या गावचं आहे वय तुम्ही. दादा होत काही न मयाळू होत. आपण जर पाहिलं तर काटेवाडीमध्ये पवार फार्म वरती दादांचा पार्थिवासाठी काटेवाडीकर जे आहेत ते दर्शनासाठी आलेत आणि अख्खी काटेवाडी सध्या या ठिकाणी करताना पाहायला मिळतीये. शान गेले काटेवाडी बारामतीचं नाक गेलं. कुठंही गेलं तर दादाचं नाव घेतलं तर कुठं कमी पडत नव्हतं. कुठं कमी पडत काटेवाडी गावचं आराध्य दैवत होतं नेवाप्रमाणे. एवढं वजन होतं की कुठं नाव सांगितलं तर आम्हाला सुट्ट करायचं. माझ्या मालकाला तर 3 वेळा वाचवलं, गाडी दिली, डॉक्टर दिलं दादा वहिनीनं. कशात कमी पडलं नाही. दवा डॉक्टरला कुठं कमी पडलं नाही वहिनी दादा. पूर्ण गावाचे खूप साऱ्या आठवणी आहेत. काय दादा गावात आल्यावरती काय बोलायचं तुमच्याशी भेट? सुधारणा म्हणायचं, सगळी सुधारणा करा गावाची. काय काय साडा बांधण्यासाठी केले काय सडका केल्यात, काय रोड केलं. आमच्या काटेवाडी गावची कुटुंबाची जोखमदारी दादा होत तर आमचं काय गरीब होत नाही तर आता कोण नाही आम्हाला. कोणी नाही. काय काय काम जनतेवर प्रेम आणि कामावर डेअरिंगले होते दादाचे. आता संपलं आमचं. आता संपलं आमचं संपलंच आता. हे काटेवाडीकर आहेत आणि आपण जर पाहिलं तर हे यांच्या भावना आहेत. त्यामुळं पूर्ण गाव जे आहे ते एका शोकाकुल वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा भोसले सर सांगते.